शिवर घालून आठवीला वंतीची शाळेत गेलेला आहे. परंतु एक बौद्ध विचाराची जडणघडण माझी झालेली आहे. त्या जडणघडणीतून मी घडत गेलो आणि वंतीजी एक प्रामाणिकपणाने सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसदार म्हणून मी सांगतो की निर्व्यसनी आहे. पंचशिलाचं 100% पालन करतो मी. आणि मी कुणाला उपदेश मोठा असं मी मानत नाही, परंतु आपण प्रत्येकाने पंचशिलामध्ये आपण आला होता. भंतेजी मल्लिकार्जुन खरगे साहेब त्या दिवशी इंटरनॅशनल भिक्खू संघाला भेटण्यासाठी त्यांना वेळ भेटला नाही, म्हणून ते स्पेशल एका चार्टेड प्लेननी भेटण्यासाठी भिक्खू संघाला त्या ठिकाणी आले. आपणही होतात त्यावेळी. इतका मोठा काम त्या संघासोबत राहण्याचं मला सेवा करण्याची संधी मिळाली. कदाचित त्याचमुळं लातूर शहरामध्ये प्रभाग 7 मधून आपल्या समाजानं सर्वाधिक मतानं मला निवडून दिलं. मी भाग्य समजतो. कुठेतरी मी अंधश्रद्धा मानत नाही, परंतु सम्यक कर्म बुद्धांनी सांगितलेले आहे, त्या कदाचित त्या सम्यक कर्माचा परिणाम असेल. मला त्या ठिकाणी प्रचंड अशा मताने आपण उभा केलाय. तिथं आता एक 2 भिक्खू निवासावरती स्लॅब पण टाकला. आता आणखी त्या ठिकाणी खाली रोडला तर त्या ठिकाणी आणखी 12 ब्रासचा स्लॅब ते काम आपल्याला करण्यासाठी साधारण 5-1 लाख रुपयाचा खर्च येणार आहे. आता सध्याचे 2 भिक्खू निवास त्याला कानात तर ते आता कुठं देतील. ते प्रत्येक ठिकाणी औरंगाबादला देतात, बीडमध्ये देतात, काळेगावला देतात, सगरभूमीला. साहेबांनी ते निवडलं आणि बुद्धविहार, आणि त्या बुद्धविहाराला उद्घाटक म्हणून मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये धार्मिक कार्यक्रमाला आणि कोणत्याही कार्यक्रमाला राष्ट्रपती आल्या नव्हत्या. राष्ट्रपतीच्या हस्ते त्या बुद्धविहाराचं उद्घाटन केलंय. जगामध्ये त्या बुद्धविहाराचं नाव झालं. ज्यावेळेस आपण तिथं पायात बसतो, काय जमीन होती, फार बेकार होती, सगळी घाण होती तिथं. पण आज घाण होती तिथं. साहेबांनी एकदा मनात घेतलं आणि तिथं सगळा भूखंड सुंदर उभा केलाय उदगीर शहरामध्ये. तर त्याच्या उद्घाटनाला मी तिथं उपस्थित होतो. साधारण त्या कार्यक्रमाला 200 ते 300 भिक्षू होते. प्रत्येक भंतीजींना पाकिटामध्ये 5-5 हजार रुपयाचं दान होतं, चिवर होतं. 10-20 लाख रुपये नुसते साहेबांनी एका उद्घाटनाला भंतीजीला बोलून आणि ते मोठं उद्घाटन केलं होतं. साहेबांनी जर मनावर घेतलं तर ते स्वतः पण आपल्याला छोटंसं काम करून ते देऊ शकतात. मी इथं साहेब सांगतो, माझी जी रूम आहे 7 फूट उंचच आहे. असं वर हात केलं की ते माझ्या रूम मध्ये मी फॅन वापरत नाही. माझ्या रूम मध्ये AC नसतो. मी फक्त 5 मिनिट फक्त चिवर बदलताना तेवढी लाईट वापरतो. ती लाईट बंद करतो. का बंद करत असेल, इथं सोलार ऊर्जेवरती लागते. ती बी अर्धा तास 1 तास बंद पडते. आता लाईट याच्यामध्ये अशा संघर्षाच्या भूमीमध्ये इथं राहून पाठीमागे न बघता आपण बाबासाहेबांचं काम करत आहोत. आपल्याला जे काही प्राप्त झाले बाबासाहेबांमुळे मिळालंय आणि बाबासाहेबांसाठी आपण जेवढा संघर्ष करता येईल सचिन भैया तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. या ठिकाणी भंतेजी नागसेन यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल देखील त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. कारण भंतेजीला नक्की भाऊ आपण परत आणखी पुढे जा आणि सोबत आहोत. जे काही घटना या आपल्या समाजावरती आणि येणाऱ्या काळामध्ये जे होणार आहे त्याची आपण